How are you all? तुम्ही सर्वजण कसे आहात? Blessed. आशीर्वादित Blessed. आशीर्वादित. Let's pray. चला प्रार्थना करूया. You know, prayer is very powerful. आणि प्रार्थना खूप सामर्थ्यशाली आहे. Your words are very powerful. तुमचे शब्द सामर्थ्यशाली आहेत. Either in the positive or the negative. सकारात्मक किंवा नकारात्मक भागात Take care of your words. तुमच्या शब्दांची काळजी घ्या. Father, I thank you for this day. बापा, या दिवसासाठी धन्यवाद. This day is created by God आणि हा दिवस प्रभूने बनवलाय to manifest Him त्याला प्रकट करण्यासाठी on this earth. या पृथ्वीवर. We declare this day as God's day. आणि आम्ही घोषित करतो हा दिवस प्रभूचा आहे. We bless this day या दिवसाला आम्ही आशीर्वादित with करतो our words आमच्या शब्दांनी, because our words have heaven power. कारण आमच्या शब्दात स्वर्गाचं सामर्थ्य आहे. So we bless this day. म्हणून आम्ही या दिवसाला आशीर्वादित In करतो Jesus' name. येशूच्या नावात. We give nothing to the devil. सैतानाला आम्ही काही देत नाही He will not have anything. आणि त्याला काहीही मिळणार नाही In Jesus' name. येशूच्या नावात. We have God's calling as saints. आणि आमच्याकडे देवाचं पाचारण एक संत म्हणून. Thank you, Father. धन्यवाद पित्या. We dedicate this day unto God. या दिवसाला देवाकडे आम्ही समर्पित In Jesus' करतो name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Thank you, Father. Kindly be seated. कृपया बसू शकता. Praise the Lord. हालेलुया. You know, God has given me many revelations about the word. आणि देवाच्या शब्दाविषयी प्रभूने अनेक प्रकटीकरण दिली Our आहेत. mouth. आपल्या मुखाविषयी. It's very powerful. आणि ते खूप सामर्थ्यशाली आहे. Your words are powerful. तुमचे शब्द सामर्थ्यशाली आहेत. They release stuff in the atmosphere. आणि ते वातावरणामध्ये काहीतरी मोकळं करतात. You're releasing something in the air. आणि त्या हवा वातावरणामध्ये तुम्ही काहीतरी मोकळं करताय. When you declare things for God, जेव्हा तुम्ही देवासाठी गोष्टी घोषित करता or when you declare heavenly things किंवा ज्या स्वर्गीय गोष्टी मोकळे करता किंवा घोषित करता into the atmosphere, या वातावरणामध्ये, when you worship God, जेव्हा तुम्ही आराधना करता, when you praise Him, स्तुती करता, when you thank Him, आभार मानता, when you speak the word of God, देवाचा शब्द जेव्हा बोलता, you know what you're doing? तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय You करताय. know, Holy Spirit said, you are sucking the air. आणि पवित्र आत्म्याने सांगितलं तुम्ही ती जी हवा आतमध्ये शोषून घेताय. You're taking it for the kingdom of God. तुम्ही ती हवा देवाच्या राज्यासाठी घेताय. Amen. आमेन. You know, there are many revelations God is going to give us आणि अनेक प्रकटीकरण प्रभू आपल्याला देणार आहे in these days. या दिवसांमध्ये. So you're taking the air, you're sucking the air आणि तुम्ही ती हवा तो जो वारा आतमध्ये शोषून घेताय. away from the enemy. आणि सैतानापासून, शत्रूपासून. Because the devil wants everything. कारण सैतानाला सर्व हवं आहे. He wants everything on this earth या पृथ्वीवरचं सैतानाला सर्व हवं आहे. to use or misuse or abuse. आणि त्याचा उपयोग किंवा दुरुपयोग करण्यासाठी. You know, when we read the Bible, आणि जेव्हा आपण बायबल you वाचतो don't understand why Holy Spirit wrote like that. आणि तुम्हाला समजत नाही पवित्र आत्म्याने असं का लिहिलं. There's a reason. आणि तिकडे कारण आहे. When the Bible says Satan is the prince of the power of the air. आणि जिकडे बायबल सांगते की सैतान या हवेतला अधिपती आहे. ऐसा क्यों बोलता है? हवा का प्रिंस है वो. क्यों? So, you know, we just read, amen. No, we must ask Holy Spirit why. तुम्ही पवित्र आत्म्याला विचारा का. Why is he is the prince of the air? का तो या हवेचा अधिपती आहे. There's a great revelation. आणि तिकडे एक मोठं प्रकटीकरण आहे. You know, body of Christ, I want to tell you. आणि ख्रिस्ताच्या शरीराला मला सांगायचं We are living in the greater days of glory. आणि गौरवाच्या मोठ्या दिवसात आपण राहतो. You know, if you ask the saints in heaven, जर तुम्ही स्वर्गातल्या संतांना they विचाराल would love to be in this time. तुम्हाला या वेळेत राहायला आवडेल का. They would love to be in this time. त्यांना या वेळेत मग राहायला खूप आवडेल. In fact, they said, oh, we didn't live in that in your time. आणि मग ते म्हणतील आम्ही तुमच्या वेळेत राहिलो नाही. If God permits, we would love to live in this time. आणि जर प्रभूने परवानगी दिली असती मला वेळेत राहायला That means आवडलं there is असतं. something in this time. याचा अर्थ या वेळेमध्ये काहीतरी आहे. Amen. आमेन. Don't think about 50 years back what happened आणि 50 वर्षापूर्वी काय घडलं विचार करू नका. and think it is going to happen now. आणि असा विचार करू नका की आता घडेल. You know, you see on the Facebook आणि तुम्ही फेसबुकवर पहा what Christians are posting आणि जे ख्रिस्ती लोक पोस्ट 50 करतात years back. 50 वर्षापूर्वीचे. They were tortured, आणि त्यांना छळ करण्यात आला they were whipped, आणि त्यांना मारण्यात आलं so they'll write. म्हणून ते लिहितील.
See, they didn't give up. पहा, त्यांनी सोडून They may दिलं नाही. torture you also. आणि एखादा तुमचा देखील छळ होईल. They don't have revelation. त्यांच्याकडे प्रकटीकरण नाही, They are only information. त्यांच्याकडे माहिती आहे. That was 50 years back. आणि ते 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. Amen. Today is a different day. आणि आजचा दिवस वेगळा आहे. That's why we need to get revelation. म्हणून आपल्याला प्रकटीकरण मिळावं. If you start living 50 years back, जर 50 वर्षापूर्वीचं जीवन जगू then लागला, God has no plan for you. मग प्रभूकडे तुमच्यासाठी योजना नाहीये. Every day I declare, आणि रोज मी घोषित करतो, I enter into the new time. मी नवीन वेळेत प्रवेश In करतो Jesus' name. येशूच्या नावात. See, the protocol of heaven is you have to say yes. पहा, स्वर्गाची पद्धत अशी आहे की तुम्हाला हो म्हणावं लागेल. You cannot keep silent. तुम्ही शांत बसू शकत नाही. When you agree with heaven, जर तुम्ही स्वर्गाशी सहमत होता, then heaven comes. मग स्वर्ग येतं. When you agree with the hell, जर तुम्ही नरकाशी सहमत Hell होता, comes. मग नरक येईल. so your words are very powerful. म्हणून तुमचे शब्द सामर्थ्यशाली आहे. You know, Satan is the prince of the power of the air. आणि सैतान या हवेतला अधिपती आहे. He wants to control everything. त्याला सर्व गोष्टींवर नियंत्रण करायचं आहे. Everything that passes through the air. आणि ज्या कुठल्या गोष्टी हवेच्या माध्यमाच्या द्वारे येतात, He is the prince of the power of the air. तो या हवेचा अधिपती आहे. Anything that passes through the air, he wants it. आणि ज्या गोष्टी हवेच्या द्वारे हवेच्या माध्यमाने येतात, त्याला सर्व गोष्टी He हव्या, wants to control it. त्याला नियंत्रण करायचं आहे. In the air, so many things passes. आणि हवेमध्ये अनेक गोष्टी Your words. फिरतात, तुमचे शब्द, Frequencies, आणि मग ते तरंग, ते images, आणि मग जे प्रतिरूप असतात, many things pass in the air. अनेक गोष्टी हवेतनं पास होतात किंवा हवेच्या माध्यमाच्या द्वारे येतात. Sometimes I think, should I say all this? आणि कधी कधी मला वाटतं या गोष्टी मी सांगावं की Because नाही. what happens is when new people come, म्हणजे ज्यास नवीन लोक you know, येतात they come expecting healing, आणि मग आरोग्याची अपेक्षा करून येतात, blessing, आशीर्वादाची or अपेक्षा करतात, deliverance. सुटकेची There are अपेक्षा करतात, problems. त्यांच्या समस्या and असतात. when I speak about like this, आणि ज्यास मी अशा गोष्टी सांगतो, and they, अरे यार इसमें तो मुझे कुछ आशीर्वाद का तो नहीं दिख रहा है. So many times then I'm stuck whether to say or not to say. मग अनेक वेळा मी विचार करतो की सांगावं की नाही. Like last time I told you, जसं मागच्या वेळेस मी सांगितलं, whatever I am today, आज मी जो काही आहे, it's not because of my sacrifices आणि माझ्या बलिदानांमुळे नाहीये, or my self-righteousness, की माझ्या स्वनीतिमत्तेमुळे or because नाहीये, I'm very holy की मी खूप पवित्र आहे or म्हणून better नाही, than you all. की तुम्हा सर्वांपेक्षा उत्तम आहे असं नाहीये. No, नाही. it's by His grace. आणि हे त्याच्या कृपेने आहे. It's by Jesus. आणि हे येशूमुळे आहे. Amen. Amen. Grace means when I failed, He gave me grace marks. आणि कृपा म्हणजे जेव्हा मी अपयशी ठरलो, त्यांनी मला कृपेचे गुण दिले. Amen. Amen. तुम फेल हो गया तो टीचर ने ग्रेस मार्क दिया, तुम पास हो गया, ऐसा है. I was a failed person. आणि मी अपयशी व्यक्ती होतो Failed person. आणि नापास Zero. झालेलो, शून्य होतो. But Jesus gave me grace marks. पण येशूने मला कृपेचे गुण That's दिले, why I'm standing here. म्हणून मी इकडे उभा आहे. It's by revelation. आणि हे प्रकटीकरणाने, It's not by your doing. हे तुमच्या करण्याने नाही, It's not who you are. की तुम्ही कोण आहात Who म्हणून नाही, Jesus is in your life. आणि तुमच्या जीवनात येशू कोण आहे त्याच्यामुळे. Amen. आमेन. That grace is God's ability. आणि ती कृपा देवाची क्षमता Where in आहे. my weakness lies His strength. आणि जिकडे माझ्या अशक्तपणात त्याचं सामर्थ्य When आहे, I'm weak, He's strong आणि in ज्यास मी me. अशक्त असतो, माझ्या तो बळकट When I असतो. think I'm strong, I don't need His strength. आणि ज्यास मला वाटतं की मी बळकट आहे, मग मला त्याच्या बळाची गरज नाही. When I'm weak, आणि ज्यास मी अशक्त असतो when I know I'm weak, आणि मला समजतं मी अशक्त आहे, He becomes my strength. मग तो माझं बळ होतो. When I think I can do it, आणि ज्यास मी विचार करतो मी करू I'm शकतो, strong enough, मी बळकट आहे, I'm better, मी उत्तम आहे, I'm self-righteous, मी स्वनीतिमत्ता then you say माने. you don't need God. मग तुम्ही म्हणता मला देवाची Then you गरज do नाही. it by your own ability. मग तुम्ही स्वतःच्या You क्षमतेने stand by करता, your own strength, तुम्ही स्वतःच्या बळाने उभे not राहता, God's strength. देवाच्या बळाने नाही. Amen. Amen. Hello. So He wants to control everything. मग सैतानाला सर्व गोष्टींवर नियंत्रण करायचं आहे. Whatever flows in the air, जे काय हवेत असतं, you may not realize this. तुम्हाला याचा एखादा जाणीव होणार नाही. By your words, He can control you. आणि त्या शब्दाने तो तुमच्यावर नियंत्रण करू शकतो. You know, He uses the immature Christians who don't have revelation. He gets them to pollute the आणि- atmosphere
by the negative words. आणि जे विश्वास लोक जे प्रौढ नाही तो त्यांच्या शब्दाने जे हवा वातावरण आहे त्याला दूषित करायचा प्रयत्न करतो, So he can use it or take it for himself. जेणेकरून तो त्याचा उपयोग करेल किंवा स्वतःसाठी ते घेईल. He wants everything. त्याला सर्व हवंय. That's why you must learn who is the devil, म्हणून तुम्ही शिकावं सैतान कोण who आहे, is the God of this world. या जगाचा प्रभू कोण आहे. We must know him. आपण त्याला ओळखलं पाहिजे Then we can live in victory. आणि मग आपण विजयात जगू It's शकतो. by revelation you can live a blessed life. आणि तुम्ही एक आशीर्वादित जीवन जगू शकता Not फक्त प्रकटीकरणाने, by your struggling and striving. तुमच्या संघर्ष किंवा झगडण्याने नाही. You know, even now when you're hearing the word, आणि आता देखील जेव्हा शब्द since ऐकताय, I know it, कारण मला माहित आहे maybe you polluted the atmosphere you're living आणि एखाद्या तिकडे जिकडे तुम्ही जगताय तर वातावरण दूषित झालं असेल by your negative words. तुमच्या नकारात्मक शब्दाने. But when you come here, पण ज्यास तुम्ही इकडे येता, when I speak the word, ज्यास मी देवाचा शब्द सांगतो that pollution is removed. आणि ते दूषितपणा निघून Because I जातं, release the word of life, कारण मी जीवनाचे शब्द मोकळे करतो which takes away that pollution. आणि जे सर्व दूषितपणा काढून घेतो. Doesn't the Bible say that the word of God sanctifies you, आणि बायबल सांगताना की देवाचा शब्द तुम्हाला शुद्ध करतो, washes you? तुम्हाला धुवून शुद्ध करतं It's the life of God. आणि हे देवाचं जीवन आहे. When we speak the negative, it's the death of the devil. आणि जसं मी नकारात्मक बोलता सैतानाचं मरण आहे. Many surround themselves with these kind of words आणि अनेक जण स्वतःला अशा शब्दाने घेरून ठेवतात and they make a place for the devil. आणि मग सैतानाला जागा मिळते. When you come here, ज्या तुम्ही इकडे येता, since I know it, कारण मला माहित आहे, because Holy Spirit showed me कारण पवित्र आत्म्याने what दाखवलं. happens when you watch TV, आणि जसं मी टीव्ही पाहता काय how होतं the images come, the negative images come, आणि मग ते चित्र कसे नकारात्मक चित्र enters your येतात soul. तुमच्या जीवात प्रवेश करतात. Since I know this, कारण मला माहित आहे, so when you come here, ज्या तुम्ही इकडे येता that filth is removed. आणि ती सर्व घाण निघून जाते. If you see in the spirit realm, जर तुम्ही आत्मिक क्षेत्रात when पाहिलं you speak what is not of God, आणि ज्या गोष्टी देवाच्या नाही ज्यास तुम्ही ते बोलता, when you bash people, trash people, criticize people, ज्यास लोकांची निंदा करतात त्यांच्या विरुद्ध बोलता, you know, actually in the spiritual, आणि खरं तर realm, आत्मिक क्षेत्रामध्ये a cesspool comes from your mouth, dirt. आणि एक प्रकारची घाण किंवा मळ बाहेर येते. In the spiritual realm, आत्मिक क्षेत्रात that's the way it is seen. अशा प्रकारे हे You दिसतं. cannot see it, तुम्हाला ते दिसत नाही, but that is what is happening. पण असं घडतं. And that's the place for the devil to live. आणि ही जागा सैतानासाठी जगण्यासाठी आहे. If you don't hear the word, जर तुम्ही देवाचा शब्द ऐकत नाही that cesspool around you will not be removed. आणि मग ती जी घाण आहे ती काढली जात नाही. But when you hear the word, पण ज्या शब्द ऐकता we are taking away that air that you gave to the devil. आणि जी हवा तुम्ही सैतानाच्या हाती दिली तुम्ही ती मागे घेताय. I'll speak to you more on this आणि याविषयी अधिक बोलीन because this is very powerful. आणि हे सामर्थ्यशाली आहे. You must know this. तुम्ही या गोष्टी जाणून घ्या. Okay, you know, yesterday I was speaking to you about Satan, the god of this world. आणि काल मी सैतान जो या जगाचा प्रभू आहे त्याविषयी बोलत होतो. Yeah, and in John 10:10 we were reading that. आणि योहान 10:10 मध्ये आपण वाचत होतो. Let me speak a little more about that. आणि त्याविषयी आणखी थोडं सांगू द्या. We must know who is our real friend आणि आपण जाणून घ्या आपला खरा मित्र कोण आहे and who is our enemy. आणि आपला शत्रू कोण आहे. There is an enemy आणि एक शत्रू आहे and there is a friend. आणि तिकडे एक मित्र देखील आहे. I'm not only speaking to you, but I'm speaking to all those who are going to hear this message. आणि मी फक्त तुमच्याशीच नाही जो संदेश ऐकणार आहे त्या सर्वांशी मी बोलतोय. Yeah, I take into consideration everyone. आणि मी सर्वांना गृहीत धरत आहे. Maybe you know it, एखादा तुम्हाला माहित but there असेल are some who don't know it. पण असे काही जण माहित नाहीये. So you must know there is an enemy, मग तुम्ही हे जाणून घ्या एक शत्रू आहे, a powerful enemy, एक सामर्थ्यशाली शत्रू who is a spirit being. जो आत्मिक व्यक्ती आहे. And you must also know your friend. आणि तुम्ही तुमचा मित्र देखील ओळखून घ्या. Yeah, this is both are very important. आणि दोन्ही महत्वाचे आहेत. आणि If you don't know the real enemy of your soul, जर तुम्हाला तुमच्या जीवाचा खरा शत्रू कोणी माहित नाहीये, who is come to steal, kill and destroy, जो खून चोरी आणि नाश करण्यासाठी आलाय, then ignorantly you'll fall in the trap of the devil. आणि मग अज्ञानतेने तुम्ही सैतानाच्या पाशात पडाल. Yesterday I told you, मी काल सांगितलं Satan is the god of this world. सैतान या जगाचा प्रभू आहे. God of this world. या जगाचा प्रभू. If he was a good God, जर चांगला प्रभू you असता could expect good. मग तुम्ही चांगल्या गोष्टींची अपेक्षा केली असती. But this God's mission is to steal, kill, destroy. पण या प्रभूचा उद्देश आहे खून चोरी नाश करण्याचा.
Hello? He's got nothing good. आणि त्याच्याकडे चांगलं काहीच नाहीये, Only bad and worse. आणि फक्त वाईटच आहे. And he wants you to remain ignorant. आणि त्याला हवे तुम्ही अज्ञानच असावं, Because ignorance is the key कारण अज्ञानता ही चावी आहे. for him to keep you in bondage. ही सैतानासाठी चावी तुम्हाला बंधनात ठेवण्यासाठी. As truth of God is the key to free you. जसं देवाचं सत्य तुम्हाला मोकळं करण्याची किल्ली आहे. Amen. आमेन. Truth as the power. सत्यामध्ये सामर्थ्य आहे. When you know the truth, जसं तुम्हाला सत्य समजतं, truth is not just knowledge, सत्य फक्त ज्ञान नाहीये, but it has power. पण त्यात सामर्थ्य आहे. God's power देवाचं to सामर्थ्य free you. तुम्हाला मोकळं करण्याचं. Amen. Amen. When you're sitting here जसं मी इकडे and बसल्या hearing the word of truth, आणि सत्याचं वचन ऐकताय, and if you're believing it आणि तुम्ही जर विश्वास धरताय without being distracted, आणि विचलित न होता, God is freeing you. आणि प्रभू तुम्हाला भरत You know, आहे, God मोकळं करत आहे. never made us to be slaves. आणि प्रभूने आपल्याला गुलाम कधीच बनवलं नाही. Mankind is the highest creation of God. आणि मनुष्य जाती ही देवाची सर्वात उच्च निर्मिती आहे. Remember this. हे लक्षात घ्या. There's nothing higher than us. आणि आपल्यापेक्षा उच्च निर्मिती नाहीये. Everything you see is made for man. आणि सर्व काही जे तुम्ही पाहता ते मनुष्यासाठी When I बनवलंय. say man means even women. आणि जस्ट मी मनुष्य म्हणतो, स्त्रिया देखील येतात. It's a generic term I'm using. आणि हे सर्वसाधारण हा शब्द आहे. So everything God made for you. आणि सर्व काही प्रभूने तुमच्यासाठी बनवलंय. Amen. आमेन. We are the highest, the crown creation of God. आणि आपण देवाची सर्वात उच्च प्रकारची निर्मिती आहोत. He doesn't want you to be a slave. त्याला नकोय तुम्ही एक गुलाम म्हणून He doesn't असावं. want you to be in any bondage. त्याला नकोय तुम्ही कुठल्याही बंधनात असावं. He so loved us आणि त्याने आपल्यावर इतकं प्रेम केलं, that he didn't mind coming as a man. आणि त्याला वाईट किंवा त्याला फरक पडला नाही की एक मनुष्य म्हणून तो आला. Being God, प्रभू he म्हणून left his glory त्याने गौरव सोडला and put on flesh and blood like us. आणि आपल्यासारखं देहरूप धारण केलं. Being God, प्रभू असून he let the creation beat him, whip him, spit on him. आणि त्यांनी निर्मितीला परवानगी दिली त्याला मारण्याची, त्याच्यावर थुंकण्याची. Why did he do all that? त्या गोष्टी त्यांनी का Just केल्या? for our sake. फक्त आपल्यासाठी. Amen. Amen. You're so precious in his sight. त्याच्या नजरेत तुम्ही किती It's मौल्यवान आहात. not because we deserve that Ki- we become precious. की आपण योग्य होतो म्हणून मौल्यवान झालो नाही. No. नाही. It's his love for us आणि हे त्याचं प्रेम आपल्यासाठी आहे that we are precious in his sight. की आपण त्याच्या नजरेत मौल्यवान आहोत. Amen. आमेन. He gave his life त्याने आपलं जीवन दिलं that we may live. की आपण जगावं. Every day I tell the Lord, आणि रोज प्रभूला मी Lord, सांगतो today I'm alive की प्रभू आज मी जिवंत आहे. because of you, Jesus. प्रभू येशू तुझ्यामुळे I'm alive today. मी आज जिवंत आहे. That's the way heaven sees you. आणि अशा प्रकारे स्वर्ग पाहतं. Whether you're alive or dead, तुम्ही जिवंत आहात की मृत living or आहात, dead. की तुम्ही जिवंत आहात की मृत आहात. Heaven's a spirit life as living. आणि स्वर्ग एक आत्मिक जीवन आहे, ते तुम्हाला If जगताना you have the पाहतं. spirit of God, जर तुमच्या देवाचा आत्मा आहे, you're alive. तुम्ही जिवंत आहात. If you don't have the spirit of God, जर देवाचा आत्मा नाहीये, you're dead. मग तुम्ही मृत आहात. You have no connection to God. मग देवाशी काही जोडलं नाहीये, You may be नातं the नाहीये. best person on this earth. या पृथ्वीचा उत्तम व्यक्ती देखील, Who wants to be the best person to go to hell? आणि कुणाला नरकात जाण्यासाठी उत्तम व्यक्ती व्हायचंय. So God loves us so much. म्हणून प्रभू तुमच्यावर इतकं प्रेम करतो. Okay, so there is this false God, आणि इकडे एक खोटा प्रभू आहे, and he's the God of this world, आणि या जगाचा प्रभू आहे, who is against God and against his creation. आणि जो देवाच्या विरुद्ध आहे आणि त्याच्या निर्मितीच्या विरुद्ध आहे. He is against everything God made. आणि जे प्रभूने बनवलं, सैतान त्याच्या विरुद्ध आहे. He created nothing. त्यांनी काहीच निर्माण केलं Now नाही. this is very important. You must know this. आणि हे महत्वाचं, हे तुम्ही जाणून घ्या. Because what is the definition of God? कारण देवाची व्याख्या काय आहे? What do you mean when you say God? आणि जसं आपण प्रभू असं म्हणतो, God याचा अर्थ means काय? what? की देव म्हणजे काय? Because today anything is God. आज काही प्रभू झाले, Animal is God. आणि जनावर देखील Stones प्रभू are आहे. God. Trees are God. Everything is God. दगड झाडं सर्व काही प्रभू झालेत. But do you know the definition of God? पण तुम्हाला देवाची व्याख्या माहिती आहे का? You know, Holy Spirit told me, आणि पवित्र आत्म्याने you सांगितलं, know, God means the creator. प्रभू म्हणजे निर्माण करता. Amen. आमेन. God is never the creation. प्रभू निर्मिती कधीच नाही. God is the creator. प्रभू निर्माण करता आहे. Amen. आमेन. That's the quality of God. आणि हे देवाचं गुण आहे. Whatever you see is created by him. आणि जे काय तुम्ही पाहता ते देवाने निर्माण केलंय.
Now, Holy Spirit made it very clear. आणि पवित्र आत्म्याने स्पष्ट केलं Everything outside him, he said, is created. आणि जे काय त्याच्या बाहेर आहे ते निर्मिती आहे. He didn't create himself. त्याने स्वतःला निर्माण केलं नाही. So, when we say God, आणि जसं आपण प्रभू किंवा देव असं म्हणतो, today people can call man also God. आणि आज लोक मनुष्यालाच देव म्हणतात. Man is a creation, मनुष्य निर्मिती आहे, not the creator. निर्माण करणारा नाही. So, God is the creator. म्हणून प्रभू निर्माण करताय. What about this God of this world? मग या जगाचा प्रभू विषय काय? Is he the creator or creation? तो निर्माण करणारा आहे का निर्मिती आहे? Hello? He is the creation. तो निर्मिती आहे. Amen. आमेन. He is the creation, तो निर्मिती आहे, not the creator. तो निर्माण करणारा नाहीये. He created nothing. त्यांनी काहीच निर्माण केलं नाही. He cannot create anything. तो काहीही निर्माण करू शकत नाही. That quality God has not given anyone. आणि ते गुण प्रभूने कोणालाही दिले नाही. Though some people say it's the parents who created the child. आणि काही लोक म्हणतात आई वडिलांनी लेकरांना निर्माण केलं. But there are two things in that. पण त्यामध्ये दोन गोष्टी आहेत. One is the husband and wife, आणि एक पती when they पत्नी come together. जसे एकत्र येतात, That's the God-given ability आणि ती देवाने दिलेली where क्षमता आहे, conception takes place. आणि जिकडे गर्भधारणा होते. But secondly, आणि दुसरी गोष्ट, in life, God enters. आणि त्या जीवनामध्ये He प्रभू is the प्रवेश one who करतो brings life. आणि तो ते जीवन घेऊन येतो. Amen. आमेन. So no one is the creator. म्हणून कोणीही निर्माण करता नाही. Everything that you see is created by God, who is the creator. आणि जे काय तुम्ही पाहता ते प्रभूने निर्माण केले, जो निर्माण करणार And आहे, creator is one. आणि एकच निर्माण करणार आहे. Amen. आमेन. He is the creator. तो निर्माण करता. So don't worship anyone as God, because God means creator. आणि कुणाची प्रभू म्हणून उपासना करू नका, कारण प्रभू किंवा देव म्हणजे निर्माण करणारा. Now this false God is the creation, आणि हा जो खोटा परमेश्वर आहे ही निर्मिती who आहे, is against us. जो आपल्या विरुद्ध आहे. He is the one behind all your problems. आणि तुमच्या सर्व समस्येच्या मागे हा You know, आहे. many of us want our problems to be solved, आणि अनेकांना हवं आपल्या समस्या but we सोडवल्या don't गेल्या want to पाहिजे. know the source of our problem. पण तुम्हाला हे जाणून घ्यायचं नाही की त्या समस्येचा उगम कुठे आहे. अगर बीमारी है, उसका सोर्स क्या है? अगर तकलीफ है, अड़चन है, ये है, वो है, इसका सोर्स कौन है इसके पीछे? See, that is very important. आणि हे महत्वाचं आहे. If you don't know who is the source behind all this, जर या गोष्टींच्या मागे स्रोत कोण आहे जर तुम्हाला माहित नाही, you will be fighting a losing battle. मग हारणारं युद्ध तुम्ही लढाल. You will be fighting someone else with someone else आणि कुणाच्या विरुद्ध तुम्ही लढत who बसाल is not your real enemy. जो खरा तुमचा शत्रू नसेल. Amen. Amen. You must know who is your enemy. आणि तुम्ही हे जाणून घ्या तुमचा शत्रू कोण आहे, Who is behind your sickness? आणि तुमच्या आजाराच्या Who मागे is कोण behind आहे, your disease? तुमच्या रोगाच्या Who मागे is कोण behind आहे, your curse? आणि त्या शापाच्या मागे कोण आहे, Who is behind your problems? आणि तुमच्या समस्येच्या Who मागे is कोण आहे, behind your problems in your marriages? तुमच्या विवाहाच्या समस्येच्या मागे कोण आहे, Who is behind all this? आणि या सर्व गोष्टींच्या मागे कोण आहे. You must know your enemy. तुम्ही तुमचा शत्रू जाणून घ्या, ओळखून घ्या. Otherwise, you will be fighting with the wrong person. आणि मग चुकीच्या व्यक्तीच्या विरुद्ध तुम्ही लढत बसाल, And your problems will never be solved. आणि मग तुमच्या समस्या कधीच सोडवल्या जाणार नाही. Amen. That's why ignorance म्हणून अज्ञानता is destructive, the Bible says. आणि विनाशकारक आहे बायबल सांगतं. Ignorance of this spiritual revelation is destruction. आणि अज्ञानताचे आत्मिक प्रकटाविषयी आहे ते विनाशकारक You आहे. may not know many things of this world, या जगातल्या अनेक गोष्टी तुम्हाला माहित नसतील, but it won't destroy you. पण ते तुमचा नाश करणार नाही. But ignorance of the spiritual reality पण आत्मिक खरेपणाविषयी अज्ञानता will destroy you. हे तुमचा नाश करेल. If you don't know from where the sicknesses come, जर तुम्हाला माहित नाही आजार कुठून आला, with whom you will fight? मग कुणा विरुद्ध लढाल. नहीं, कीटाणु के साथ झगड़ा करेगा, जर्म्स के साथ झगड़ा करेगा, किसके साथ झगड़ा करेगा? कौन है इस तुम्हारे पीछे? ये बीमारी लाया, श्राप लाया, तकलीफ लाया, अड़चन लाया. जब तक मेरे को एनिमी मालूम नहीं, मैं किसके साथ फाइट करूंगा? और मेरे में काबिलियत है क्या उसको फाइट करने के लिए? क्या मैं देख सकता हूं उसको फाइट करने के लिए? मेरे में ताकत है उसको फाइट करने के लिए? क्या मैं हरा सकता हूं उसको? कौन है इसके पीछे सब? See, you need to know this. पहा या गोष्टी तुम्ही The जाणून घ्या. people of the world don't know this. जगातल्या लोकांना हे माहित नाहीये. When there's a fight in the marriage, आणि ज्यास विवाद भांडणं होतात, if you don't know, you think that person is your enemy. आणि तुम्हाला वाटेल जो तुम्हाला माहित नाही तो व्यक्ती तुमचा Your शत्रू husband असेल. is your enemy. एकदा तुम्हाला वाटेल Your पती wife is your शत्रू, enemy. तुमची पत्नी शत्रू आहे, That will not solve your problem at all. आणि ही तुमची समस्या मुळीच सोडवली जाणार नाही. Your
your problem will not be solved. मग तुमची समस्या सोडवली जाणार नाही. That's why I said yesterday also, म्हणून मी काल सांगितलं, whatever I am today, आज मी जो though कोणी a आहे, failure, जरी अपयशी नापास झालो, today I am passed because of Jesus. आणि आज मी पास झालो येशूमुळे, Because Jesus is grace. कारण येशू कृपा आहे. And grace can be known by revelation, आणि कृपा फक्त प्रकटीकरणाने समजली जाऊ शकते, not by information. माहितीच्या द्वारे नाही. Law can be known by information, आणि नियमशास्त्र माहितीच्या द्वारे समजेल, but not grace. पण कृपा नाही. Amen. So these are the two things you must know. आणि या दोन गोष्टी तुम्ही Who जाणून is घ्या. your enemy तुमचा शत्रू कोण आहे and who is your friend. आणि तुमचा मित्र कोण आहे. Amen. Amen. These are the two things you must know in life. आणि जीवनात या दोन गोष्टी तुम्ही जाणून घ्या, That's what I'm going to teach you. आणि हेच तुम्हाला मी शिकवणार आहे. So, who is that enemy who is behind you? आणि त्या सर्व गोष्टीच्या मागे शत्रू कोण आहे. The God of this world, या जगाचा परमेश्वर who is Satan, जो सैतान आहे, and all his cohorts, the आणि demons. सर्व त्याचे जे साथीदार आहेत दुरात्मे. I'll also teach you from where they came, आणि मी तुम्हाला शिकवून ते कुठनं आले, so that you'll know. So you must know the source. जेणेकरून तुम्हाला स्रोत समजेल. Because if I stop him, I can stop his works. आणि जर मी त्याला थांबवलं तर मी त्याचे कार्य थांबवू शकतो. Because our friend, our Lord Jesus, defeated him and his works. आणि आपला जो मित्र प्रभू येशू त्याच्या सैतानाला आणि त्याच्या कृत्यानं That's what the हरवलं. Bible says. आणि असं बायबल सांगतं. He came to destroy the works of the devil. आणि प्रभू येशू आला सैतानाच्या कृत्यांचा नाश करण्यासाठी. Hello? आमेन. Destroy the works. सैतानाच्या कृत्यांचा नाश. That means his works are evil. याचा अर्थ त्याची कृत्ये वाईट आहेत, दुष्ट आहेत. Amen. He's not asking you to do it. आणि तो तुम्हाला करण्यास सांगत नाहीये, He has done it. ते त्यांनी आधीच केलंय. But you as authority people need to enforce it. पण तुम्ही अधिकारी म्हणून त्या गोष्टी लागू कराव्या. For this you must know this truth. यासाठी तुम्हाला हे सत्य माहित असावं. See, you cannot fight this battle because this spiritual battle पहा, हे युद्ध तुम्ही लढू शकत नाही कारण हे unless आत्मिक आहे. you have the spiritual revelation. जोपर्यंत तुमच्याकडे आत्मिक प्रकटीकरण नाही. Amen. आमेन. Sir, नहीं सब ठीक हो जाएगा, मैं आशा करता हूँ सब ठीक हो जाएगा. ऐसा आशा करने से सब ठीक होता नहीं. The way that we take out is of no help. ये जो मार्ग हम लोग चुनते हैं ना, नहीं सब ठीक हो जाएगा, फिक्र मत करो, एक दिन ये बोल के कुछ ठीक होने वाला नहीं है. रो के धो के ठीक होने वाला नहीं है. ये मत सोचो सैटन सिंपैथी दिखाएगा तुम रोया तो. हमारा दुश्मन ऐसा है, उसको कंपैशन ही नहीं है. When I was studying the Bible, आणि जस्ट मी बायबलचा अभ्यास करत Holy होतो, Spirit taught me that. आणि पवित्र आत्म्याने हे शिकवलं. As God's heart is full of compassion, आणि जसं प्रभूचं हृदय पूर्ण कळवळीने भरलंय, Satan's heart is full of hate and violence. आणि सैतानाचं हृदय पूर्णपणे द्वेषाने आणि हिंसेने भरलंय. You know, when anyone does violence, आणि जसं कोणी हिंसा करतं, it is never from God. आणि हे कधीच प्रभूपासून नसतं, They are influenced by the devil. ते सैतानाच्या द्वारे प्रभावित आहे. I'll come up to that and I'll teach you that too. आणि मी त्याकडे येईन. Okay, so behind all the problems, directly or indirectly, it is Satan, the God of this world. आणि तुमच्या सर्व समस्येच्या मागे सरळ किंवा सरळ नसेल, पण सैतान आहे जो जगाचा प्रभू आहे, And he doesn't want you to know this truth. आणि त्याला हे नको की तुम्ही सत्य जाणावं, Because lies has power to bind you. कारण तुम्हाला बांधण्यासाठी लबाडीमध्ये सामर्थ्य आहे. The more you're ignorant, जितका तुम्ही अज्ञान असाल, you make his work easy for you. तुम्ही त्याचं कार्य तुमच्यासाठी सोपं करता. He wants you to be ignorant. आणि त्याला हवंय तुम्ही अज्ञानच असावं. You must not know the word of God. आणि तुम्ही देवाचा शब्द कधी जाणू नये Because असं the त्याला word हवंय. of God reveals everything. कारण देवाचा शब्द सर्व काही प्रकट Not करतो. only who is your enemy, आणि फक्त तुमचा शत्रू कोण but हेच also your नाही, friend, पण तुमचा मित्र and कोण how हे you can देखील, live a victorious life. आणि तुम्ही कसं विजयशाली जीवन जगू शकता हे देखील प्रकट Amen. करतं. You'll only get it in the Bible. तुम्हाला फक्त हे बायबल मध्ये मिळेल, It's a heavenly book, आणि हे स्वर्गाचं a पुस्तक आहे, spiritual book, एक आत्मिक पुस्तक. the will of God. हे देवाची इच्छा आहे. You agree with this will, जर तुम्ही या इच्छेबरोबर सहमत झाला, with the word, देवाच्या you're शब्दाबरोबर, agreeing with God. तुम्ही देवाबरोबर सहमत होताय. When you agree with God, जसं तुम्ही देवाबरोबर सहमत then होता, things of heaven will happen in your life. आणि मग स्वर्गाच्या गोष्टी तुमच्या जीवनात घडू लागतील. So, when you know this truth, जसं तुम्हाला हे सत्य समजेल, truth has the power सत्यामध्ये सामर्थ्य आहे to make you free.
तुम्हाला मोकळं You, करण्याचं. you cannot be free by praying आणि प्रार्थनेच्या द्वारे तुम्ही मोकळ होत or नाही, fasting किंवा उपवास or करून crying किंवा or रडून pleading. किंवा विनवणी करून No, नाही. you must know the truth. तुम्हाला सत्य माहित असावं. And truth is not just knowledge, but also know this, that truth has power. आणि सत्य फक्त ज्ञानच आहे, पण हे जाणून घ्या की सत्यामध्ये सामर्थ्य Truth आहे is God's power आणि सत्य देवाचं सामर्थ्य आहे to make you free तुम्हाला मोकळं करण्याचं and to make you to live in freedom. आणि तुम्हाला मोकळीकतेमध्ये जगण. Amen. But know the word in the right way. पण योग्य प्रकारे देवाचा शब्द जाणून घ्या. You can live in freedom. तुम्ही मोकळीकतेत जगाल. If you neglect the word, जर देवाच्या शब्दाला there is दुर्लक्षित no केलं, way you can be free. मग कुठल्याही इतर मार्गाने तुम्ही मोकळे होणार नाही. There is no other way. इतर दुसरा मार्गच नाही. तो नहीं कोई प्रार्थना करो, तुम वापस से बंधन में आएगा. बिकॉज डेविल तो है ही, वो सोता नहीं है. इधर से निकला दूसरा बंधन डालेगा, क्या करेगा तुम? यू हैव टू नो द ट्रूथ तुम्हाला सत्य माहीतच असलं पाहिजे and know truth has power आणि हे जाणून घ्या सत्यामध्ये and सामर्थ्य know आहे. it is God's power आणि हे जाणून घ्या की हे देवाचं सामर्थ्य and know that this truth will make you free. आहे. आणि हे जाणून घ्या की हेच सत्य तुम्हाला मोकळं Even now करेल. you're hearing आणि आता जेव्हा तुम्ही ऐकताय whatever bondages were in your life, आणि जे काही बंधनं तुमच्या जीवनात होती, you're getting free. तुम्ही मोकळे होत चाललाय. Amen. आमेन. This is the truth. आणि हे सत्य आहे. Maybe you brought many bondages by your words एखाद्या तुम्ही अनेक बंधनं तुमच्या शब्दांनी आणली and you're praying, you're doing this, nothing is happening. आणि तुम्ही प्रार्थना करताना अनेक गोष्टी करताना काही घडत नाहीये. You need the word of truth. मग तुम्हाला सत्याच्या वचनाची गरज आहे. When you hear the word of truth, जस तुम्ही सत्याचं वचन ऐकता, you'll be free. तुम्ही मोकळे व्हाल. Amen. आमेन. Because lies as the devil's power. कारण लबाडीमध्ये सैतानाचं सामर्थ्य आहे. You need the power of the truth तुम्हाला सत्याच्या सामर्थ्याची to गरज break आहे, the power of the lies. त्या लबाडीचं सामर्थ्य तोडण्यासाठी. Amen. आमेन. Okay, let's go a little further. चला पुढे जाऊया. Now, once you know who is your enemy, आणि एकदा तुम्हाला समजलं तुमचा शत्रू कोण आहे, that is Satan, the God of this world, आणि जो सैतान या जगाचा and प्रभू all आहे, the demons. या जे दुरात्मे आहेत. Human beings are not your enemies. मानव जात तुमचे शत्रू नाही. Hello. Human beings are not your enemies. मनुष्य जात तुमची शत्रू नाही आहे. Though they may be wicked, जरी ते वाईट they असतील, may be bad, वाईट असतील, दुष्ट असतील, your focus is wrong. मग तुमचं लक्ष चुकलेलं आहे. You cannot change them. तुम्ही त्यांना बदलू शकत नाही. आज तुम बोला अरे असं करू नका, हाँ वो बोलेंगे अच्छा अच्छा मैं नहीं करूँगा, कभी नहीं करूँगा, मैं आज से तुमको बहुत अच्छा संभालूंगा. बट डेवल है ना उधर, वापस से उसको वापस टेढ़ा बात कराएगा, वो इन्फ्लुएंस करेगा, वापस से वो बदल जाएगा. So you cannot change a person. पहा, व्यक्तीला तुम्ही बदलू शकत नाही. God has not given us that right. प्रभूने ते हक्क आपल्याला दिला नाहीये. No. नाही. But if you know who is the enemy, पण जर तुम्हाला माहित असेल शत्रू कोण आहे, but then you must know who is your friend. पण तुम्ही हे देखील जाणून घ्या तुमचा मित्र कोण Why? आहे. का? Because you cannot fight with your own strength. कारण तुम्ही स्वतःच्या बळाने तुम्ही लढू शकत नाही. Satan is a spirit being, आणि सैतान आत्मिक व्यक्ती आहे, and the demons are spirit आणि beings. दुरात्मे देखील आत्मिक व्यक्ती आहेत. You cannot see them, तुम्ही त्यांना पाहू शकत नाही, you cannot feel them, तुम्हाला ती जाणीव होत नाही, but they are there. पण ते तिकडे असतात. They are watching us. ते आपल्याला पाहतात. You cannot fight them. तुम्ही त्यांच्या विरुद्ध लढू शकत नाही. Then how can you fight? मग तुम्ही कसं लढाल? That's why who is your friend? मग तुमचा मित्र कोण आहे? Our friend is Jesus. आपला मित्र प्रभू येशू आहे. Amen. Amen. Our friend who is closer than our own brother. आणि आपला मित्र जो आपल्या भावापेक्षा जवळ आहे, He is the friend. He is our friend. तो आपला मित्र आहे, He is your friend. तो तुमचा मित्र आहे. And he is the one who defeated Satan आणि त्यानेच सैतानाला and all पराजित केलं demons. आणि सर्व दुरात्म्यांना. Amen. आमेन. And he's come to live in us. आणि तो आला आपल्या आतमध्ये जगण्यासाठी. Where is God? प्रभू कुठे आहे? प्रभु किधर है? प्रभु का मंदिर किधर है? मेरे को जाने का उधर मंदिर को. तुम ही मंदिर हो. आमेन. प्रभु तुम्हारे अंदर है. Amen. Amen. You're the temple of God. तुम्ही देवाचे मंदिर आहात. God washed you प्रभूने तुम्हाला धुवून शुद्ध by केलं. the blood of Jesus. येशूच्या रक्ताने Made you so clean, तुम्हाला इतका साफ holy केलं, and perfect. पवित्र आणि and परिपूर्ण righteous. आणि नीतिमान.
And then he chose to live in us. आणि मग त्यांनी निवडलं आपल्या And आतमध्ये because राहण्याचं, he's in us, कारण तो आपल्या आतमध्ये आहे. we are the temple of God. आपण देवाचे मंदिर आहोत. Amen. आमेन. You are the temple of God. तुम्ही देवाचे मंदिर आहात. See, God made you so precious पहा, प्रभूने तुम्हाला इतकं मौल्यवान निर्माण केलंय that he chose to live in you. की त्यांनी निवड केली तुमच्या आतमध्ये राहण्याची. The devil knows this, सैतानाला माहिती आहे that you are God's temple. की तुम्ही देवाचे मंदिर आहात. And the one who is in you आणि जो तुमच्या आतमध्ये is greater तो थोर आहे than Satan and demons. सैतान आणि दुरात्म्यांपेक्षा. He is greater. तो थोर आहे And the greater one has defeated Satan and demons. आणि या थोर व्यक्तीने सैतान आणि दुरात्म्यांना पराजित केले. आमेन. Satan cannot stand you, सैतान तुमच्या पुढे उभं राहू शकत नाही, but keeping us ignorant, पण आपल्याला अज्ञान ठेवून he comes against us. तो आपल्या विरुद्ध येऊ शकतो. Later on I'll teach you. नंतर मी शिकवीन. A Christian, who is a Christian? एक ख्रिस्ती कोण आहे? Is a child of God, आणि तो देवाचं लेकरू आहे. not just by knowledge, आणि फक्त ज्ञानाने नाही, but by life, जीवनाने, by birth, जन्माने, by new birth. नवीन जन्माने. You're a child of God. तुम्ही देवाचे लेकरू आहात. God's spirit is in you, प्रभूचा आत्मा तुमच्या आतमध्ये आहे. the real man in you. जो खरा व्यक्ती तुमच्या आतमध्ये आहे. Two people cannot stay there. दोन व्यक्ती तिकडे राहू शकत नाही. Once God has cleansed you, आणि प्रभूने एकदा तुम्हाला He's धुवून come शुद्ध to live केलं, in you. तो तुमच्या आतमध्ये राहण्यासाठी So आला. a Christian cannot be possessed. आणि मग ख्रिस्ती व्यक्ती दुरात्म्याने ग्रस्त होऊ शकत नाही. He can be oppressed, आणि त्याचा छळ होऊ शकतो, but not possessed. पण त्याला तो ग्रस्त होऊ शकत नाही. Unless he willingly tells Jesus, I don't want you, go. जोपर्यंत तो स्वतःहून येशूला म्हणत नाही, मला तू नकोयस, तू निघून जा. Only when he says that, जरी ज्यावेळेस तो असं म्हणेल, our Father will ask Holy Spirit to leave. मग आपला पिता पवित्र आत्म्याला निघून Then जाण्यास the सांगेल. devil can stay. आणि मग सैतान तिकडे राहू Because शकतो. light and darkness cannot stay together. कारण अंधार आणि प्रकाश एकत्र राहू शकत नाही. When Satan sinned, God banished him from heaven. ज्या सैतानाने पाप केलं, प्रभूने त्याला स्वर्गातनं काढून He टाकलं. separated darkness from light. त्यांनी प्रकाशापासून अंधाराला वेगळं केलं He kept heaven as full light. आणि त्यांनी स्वर्गाला पूर्ण प्रकाश म्हणून ठेवलं. No darkness. अंधार तिकडे नाहीच. So when we go to heaven, जस आपण स्वर्गात जाऊ we as the children of light आणि आपण प्रकाशाचे लेकरं will be म्हणून, living in the light forever. आणि आपण त्या प्रकाशात कायमसाठी जगू. आमेन. Amen. God did not allow any darkness to enter heaven. आणि प्रभूने कुठल्याही अंधाराला स्वर्गात प्रवेश करू दिलं नाही. He says, if I allow a sinner to heaven, जर तो म्हणतो, मी जर एका पापेला स्वर्गात आणलं, they will make heaven like the earth. मग ते स्वर्गाला पृथ्वीसारखं बनवतील. Because I gave man this earth, कारण मी पृथ्वी मनुष्याला which दिली, was so good, आणि जी इतकी चांगली होती pure and holy. आणि शुद्ध आणि Look पवित्र what होती. they made. पहा त्यांनी ते पृथ्वीला कसं केलंय. Look what they made. पहा त्या पृथ्वीला कसं बनवलं. All kind of defilement, सर्व प्रकारचा दूषितपणा, murder and killing and rape and vulgarity and bad words and filth words and curse. Everything they filled this earth. आणि कुठल्याही प्रकारचा खून, चोरी, नाश आणि वाईट शब्द आणि सर्व गोष्टीने या पृथ्वीला त्यांनी व्यापून टाकले. So he won't allow a sinner to come to heaven. आणि मग तो कुठल्याही पापेला स्वर्गात येऊ देणार नाही. Sinner is not one who sins. आणि एक पापी असा नाही जो पाप करतो म्हणून. It's not that by the deeds of a sinner that person is a sinner. आणि पापेच्या कृत्यांमुळे तो पापी होत नाही. It's the nature हा तो स्वभाव आहे because of which he sins. ज्याच्यामुळे तो पाप करतो. So what does the Lord do? मग प्रभू काय करतो? When he comes into our inner man, जेव्हा तो आपल्या आतील मनुष्यात येतो he removes that old nature. आणि तो जुना स्वभावच The काढून old is टाकतो, gone. जुनं निघून जातं, All things have become new. सर्व गोष्टी नवीन You have होतात. the nature of God in you. मग तुमच्या देवाचा स्वभाव येतो. So when you die, म्हणजे असं तुम्ही when मरता, you leave this body जसं तुम्ही शरीर with the सोडता desires of the flesh, with desires of sin, आणि देहाच्या आणि पापाच्या इच्छा सोडता, you as a spirit person, तुम्ही एक आत्मिक व्यक्ती म्हणून having the life and nature of God, देवाचं जीवन आणि स्वभाव असून you're qualified to live in heaven. मग तुम्ही स्वर्गात राहण्यासाठी पात्र होता. Amen. आमेन. So there's no remembrance of dark deeds. आणि मग अंधाराच्या कृत्यांची आठवणच होत नाही. That's why without the blood of Jesus, म्हणून येशूच्या there रक्ताशिवाय is no entry to heaven. आणि स्वर्गात प्रवेशच नाही. Amen. Amen. No entry. स्वर्गात You may be प्रवेश the नाही. best person on this earth, या पृथ्वीवर तुम्ही उत्तम व्यक्ती असाल, but if you're not washed by the blood of Jesus, जर तुम्ही येशूच्या रक्ताने धुतले गेले नसाल, there's no entry. मग स्वर्गात प्रवेश नाही.
Okay, let's go little. And how much time we have now? Got 15 minutes more. Yeah, okay. So we know who is our best friend आणि आपल्याला माहिती आहे आपला चांगला मित्र कोण आहे, because we cannot fight the enemy who is a spirit being. कारण आपण तो आत्मिक व्यक्ती जो सैतान आहे त्याच्या विरुद्ध लढू We शकत नाही. cannot fight him with the natural weapons of this earth. या पृथ्वीच्या नैसर्गिक शस्त्राने त्याच्या विरुद्ध लढता येत नाही No bomb can touch him. आणि कुठलाही बॉम्ब त्याला स्पर्श करत नाही. Bomb भी उसको मार नहीं सकता है. He is so powerful. तो इतका सामर्थ्यशाली आहे Powerful in a sense is a spirit being. आणि सामर्थ्यशाली म्हणजे तो आत्मिक व्यक्ती आहे Nothing of the natural can defeat him. आणि या नैसर्गिक कुठलीही गोष्ट त्याला पराजित करत नाही. कितना भी बड़ा स्ट्रांग आदमी उसको हाथ भी नहीं लगा सकता. You cannot fight him. तुम्ही त्याच्या विरुद्ध लढू शकत नाही. How helpless sin has made people. आणि लोकांना पापाने किती मदतहीन केलंय. They can do nothing. ते काहीच करू शकत नाही. They cannot fight him. ते त्याच्या विरुद्ध लढू शकत They can नाही. only solve their problems. ते फक्त त्यांच्या समस्या सोडू But they शकतात, cannot stop him bringing more problems. पण ते त्याला अधिक समस्या आणण्यापासून थांबू शकत नाही. वो बंद नहीं कर सकते. थोड़ा बहुत इधर उधर सुधरण ला सकते हैं, मगर वो जिसने दिया ये सब प्रॉब्लम उसको फाइट नहीं कर सकते. They are so helpless. आणि ते इतके मदतहीन आहेत. But praise God. पण देवाची स्तुती असो. That's what the Bible says. We are not fighting flesh and blood. म्हणून बायबल सांगता आपण देह मांसाच्या विरुद्ध लढत नाही, Because they are not our enemies. कारण ते आपले शत्रू नाही आहेत. We are fighting a spiritual battle. आपण एक आत्मिक युद्ध लढत आहोत. Christians are the only ones who know who their enemy is and they know the real warfare. आणि ख्रिस्ती लोक एकच आहेत ज्यांना त्यांचा खरा शत्रू माहिती आहे आणि त्यांना आत्मिक They are युद्ध the काय माहिती only आहे. ones who can bring relief. आणि तेच फक्त सुटका आणू शकतात. Amen. आमेन. In all these years of our ministry, आणि माझ्या या सेवेच्या इतक्या so वर्षांमध्ये many demons I have cast out आणि इतके दुरात्मे बाहेर काढलेत only by the power of Jesus, फक्त येशूच्या सामर्थ्याने, not by natural power. नैसर्गिक सामर्थ्याने नाही. No one can drive away the demon, कोणी दुरात्मे असे बाहेर काढू शकत only नाही. those who have Jesus in them. आणि फक्त तेच ज्यांच्या आतमध्ये प्रभू येशू आहे And they are protecting the light. आणि ते प्रकाशाला सुरक्षित You know, to करतात. face the enemy आणि शत्रूला who तोंड is of देण्यासाठी darkness, जो अंधार आहे you need to protect the light. तुम्हाला तुमच्या प्रकाशाला सुरक्षित ठेवावं That's लागेल. what Jesus said. आणि हेच येशू बोलला, Satan is come, सैतान आला but he has got nothing in me. पण माझ्याशी काही घेणं नाही. उसका जो अंधकार मेरे में नहीं है. तो तुम्हारा काम क्या है? प्रभु और लाइट दो, और दो. ऐसा और दो का सवाल नहीं है उसमें. पूरा प्रभु उधर है तुम्हारे तरफ. आधा आया नहीं है. तुम्हारे में हाथ है, उसके में पैर है, ऐसा नहीं है. पूरा प्रभु है. Amen. और प्रभु चाहिए, और प्रभु नहीं दे सकता है. पूरा प्रभु आता है, नहीं तो नहीं आता है. It's not asking for more. आणि अधिक मागणं नाहीये. You are the light of the world. तुम्ही जगाचे प्रकाश You're already आहात. the light. तुम्हीच प्रकाश You आहात. can only interfere or hinder the light आणि तो फक्त त्या प्रकाशाला अडथळे आणू शकतो by wrong behavior, आपल्या चुकीच्या वर्तणुकीने. by the way we speak. ज्या प्रकारे आपण बोलतो We can hinder the light. आपण प्रकाशाला अडथळे आणू शकतो ताकि हमारा जो उजाला है वो चमकता नहीं. That's what we can do. आणि हेच आपण करू शकतो. That's why I take care. म्हणून मी काळजी घेतो. Because when we have to face the devil, ज्यास आपल्याला सैतानाला तोंड द्यावं he is लागतं, darkness. तो अंधकार आहे, I am the light. मी प्रकाश आहे. If I have allowed darkness, जर मी अंधाराला परवानगी then I will दिली become weak मग मी in अशक्त my होईन authority and power. आणि माझ्या अधिकारात आणि सामर्थ्यात. Amen. आमेन. Okay, and we'll close, I think so. Okay. So Jesus came as a friend म्हणून येशू आला एक मित्र म्हणून for this purpose, to defeat Satan. या हेतूसाठी की सैतानाला पराजित our करण्यासाठी, sake. आपल्यासाठी. खुद आमेन. के लिए नहीं है. He is God. तो प्रभू आहे, He doesn't need to fight the devil. त्याला सैतानाच्या विरुद्ध लढायची गरज नाही. I told you, God means creator, आणि मी सांगितलं प्रभू म्हणजे निर्माण करता and Satan means creation. आणि सैतान म्हणजे निर्मिती. He came for us. आणि तो आला That's why आपल्यासाठी. he put on flesh and blood. म्हणून त्याने देहाचं रूप धारण केलं He fought as a man, आणि तो एक मनुष्य म्हणून लढला, 100% man, 100% मनुष्य, and defeated Satan and his works for us. आणि सैतानाने त्याच्या कृत्याला आपल्यासाठी पराजित केलं. Amen. So that we can live in victory. जेणेकरून आपण विजयात जगू. His name is
Jesus. त्याचं नाव आहे येशू. That's what James 4:7 says. म्हणून याकोब 4:7 सांगतो, Submit to God. देवाकडे अधीन व्हा, Resist the devil. सैतानाचा प्रतिकार करा. There are two things. आणि दोन गोष्टी आहेत, God, the true God, खरा and परमेश्वर Satan, the God of this world. आणि सैतान या जगाचा प्रभू. You need to resist him. तुम्ही त्याचा प्रतिकार करा. Don't submit to his works. त्याच्या कृत्यांना अधीन Don't जाऊ accept नका. his works. त्याच्या कृत्यांचा स्वीकार करू नका, Resist it. प्रतिकार करा. If it is sickness, जर आजार असेल, resist it. प्रतिकार करा. I don't submit it, you must say. आणि असं म्हणा की मी अधीन होत When नाही. you know sickness is not from God, म्हणजे असं मला समजतं की आजार देवापासून sickness is नाहीये demonic oppression, आणि सैतानाचा छळ आजार I आहे, resist it. मी त्याचा प्रतिकार करतो. Amen. आमेन. God won't do that for you. प्रभू हे तुमच्यासाठी करत नाही I'll teach you about that. आणि याविषयी मी He शिकवेन. cannot do, he won't do. तो ते करू शकत नाही, तो करणार नाही. You have to resist it. तुम्हाला प्रतिकार करावा लागेल. Submit to the things of God देवाच्या गोष्टींकडे अधीन व्हा and resist the devil. आणि मग सैतानाचा प्रतिकार करा. See, there are two things here. आणि दोन गोष्टी इकडे आहेत, Resist the enemy, शत्रूचा प्रतिकार, submit to your friend. मित्राकडे अधीन व्हा. When you submit to God's authority, देवाच्या अधिकाराकडे जेव्हा अधीन you have होता, authority and power to resist the devil. मग सैतानाला प्रतिकार करण्यासाठी तुमच्याकडे सामर्थ्य, अधिकार आहे. This you have to do every time. आणि हे तुम्हाला नेहमी करावं लागेल. Amen. आमेन. अगर घर में झगड़ा है, no, I am ruling. मी राज्य करत आहे, God has put me here. प्रभूने मला इकडे ठेवलंय This family belongs to me, आणि हे कुटुंब माझं आहे, not to the devil. सैतानाचं नाही. It belongs to me. आणि ते माझं I आहे. am the husband. आणि मी पती I आहे. am the wife. मी पत्नी आहे, I am the child of this family. मी या कुटुंबाचा लेकरू आहे. God has put me here, प्रभूने मला इकडे and I have the ठेवलंय right आणि माझ्याकडे to अधिकार आहे rule God's way, आणि देवाच्या मार्गाने not राज्य the करण्यासाठी, devil's way. सैतानाच्या I मार्गाने don't नाही. permit the devil to interfere. मी सैतानाला परवानगी देत नाही मध्यस्थी करण्यासाठी. Take that authority. आणि ते अधिकार घ्या. Instead of, नहीं ऐसा मत करो, मारो मत, ऐसे सब ठीक हो, ऐसे सब करके वो और करेगा वो devil. लोग बुरा नहीं, हस्बैंड बुरा नहीं, वाइफ बुरा नहीं, is the devil. आणि हा सैतान आहे. But if you know who the real enemy is, पण जर तुम्हाला समजेल की खरा शत्रू I'm कोण, telling you, your people will change. मी तुम्हाला सांगतो तुमची लोक बदलतील. Amen. आमेन. You don't have to change them. तुम्हाला त्यांना बदलायची You गरज नाही stop the devil influencing them. आणि तुम्हाला सैतानाला त्यांना प्रभावित करण्यापासून And बंद करा let God influence them. आणि प्रभूला त्यांना प्रभावित करू द्या. If the devil can make them bad, जर सैतान त्यांना वाईट करू शकतो, our God can make them good. मग आपला प्रभू त्यांना चांगलं करू If the शकतो. devil can influence them, सैतान जर प्रभावित करू my शकतो, God can influence them. मग आपला प्रभू देखील प्रभावित करू Hello. शकतो. आमेन. You have never thought that way. तुम्ही अशा प्रकारे विचार नाही केला. तू डेविल कर, डेविल कर. अरे डेविल अगर कर सकता है क्रिएशन रह के, परमेश्वर क्रिएटर रह के, वो नहीं कर सकता. आमेन. तुम्हारा विश्वास उधर ज्यादा है इधर से भी. हेलो, यू आर बिलीविंग मोर इन द डेविल्स वर्क, आणि मग तुम्ही सैतानाच्या कृत्यावर अधिक विश्वास धरताय, इन्फ्लुएंस. जो सैतानाचा प्रभाव आहे. सो यू ऑलवेज थिंक नहीं कुछ नहीं होगा, ऐसा ही होगा, कुछ नहीं कर सकता. सी यू आर बिलीविंग योर फेथ इन द डेविल, आणि तुमचा विश्वास सैतानावर आहे, हु इज अ क्रिएशन गॉड, जो निर्मिती आहे, and you don't have faith in the creator. आणि तुमचा निर्माण करत्यावर विश्वास नाहीये. If he can do bad, जर तो वाईट करू शकतो, can't God do best? मग प्रभू उत्तम करू शकत नाही का? Amen. आमेन. Million times more. आणि अरबोपटीने चांगलं करू शकतो. Where is your faith? मग तुमचा Where विश्वास is कुठे, your focus? तुमचं लक्ष कुठे आहे? Whom do you believe more? तुम्ही अधिक कुणावर विश्वास धरता? Hello, everything is possible. सर्व गोष्टी शक्य आहेत. Amen. Amen. Everything is possible. सर्व गोष्टी शक्य आहेत. You don't have to accept that life. तुम्हाला ते जीवन स्वीकारायची the गरज devil has नाही, given. जे सैतानाने आणलं No. नाही. नहीं ऐसा ही तुम बाबा क्या वो बोला है, इधर लिखा है, इधर क्या बोलते हैं उसको? हा? हा? भाग्य. भाग्य में लिखा है, नसीब नसीब. है तुम्हारा, कौन बदल सकता है? प्रभु यीशु बदल सकता है. आमेन. Amen. नहीं नहीं ऐसा कोई, ये भाषा डेविल का है, प्रभु का नहीं है. ऐसा भाषा सुनो भी मत. Amen. Amen. Okay, let's stand up. चला आपण उभे राहूया. You know, I have to teach you more on this. आणि याविषयी अधिक शिकवायचं आहे. Keep coming. I want to teach you more on this authority. आणि येत